शिवसेना शिंदे पक्षाकडून क्रांतिदिनी दिल्लीत सिंदूर रक्तदान शिबिराचे आयोजन। या शिबिरासाठी सांगलीतून श्रीनाथ एक्सप्रेस रेल्वे रवाना। तब्बल 1200 पैलवान करणार रक्तदान। शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने आणि शिवसेनेचे क्रीडा सेना संघटक पैलवान चंद्रहार पाटील यांच्यातर्फे देशाच्या जवानांसाठी 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी दिल्लीत सिंदूर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। यासाठी 1200 रक्तवीर हे सांगली जिल्ह्यातून विशेष रेल्वेने दिल्लीला निघाले आहेत। यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून विशेष रेल्वे दिल्लीकडे रवाना झाली। 9 ऑगस्ट रोजी दिल्लीतील सैन्य दलाच्या कमांड एरियामध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह पक्षाचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा रक्तदान शिबिर सोहळा पार पडणार आहे। शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या क्रीडा सेनेचे जे प्रमुख आहेत चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतनं हे दुसऱ्या वर्षी आमचे 1200 पैलवान हे रक्तदानासाठी दिल्लीला निघालेले आहेत। मागच्या वर्षी हे सगळे पैलवान जम्मूला जाऊन रक्तदान करून आले होते। वंदनीय बाळासाहेबांचा 80% समाजकारणाचा जो वारसा आहे तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेतोय, याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। आणि मला माझ्या शिवसेनेबद्दल आणि माझे नेते एकनाथ शिंदे साहेबांबद्दल अभिमान एवढ्यासाठीच आहे की देशातला हा पहिला उपक्रम आहे की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये ज्या सैनिकांच्या जीवावर आपण सुखानं झोपतो, अगदी सुरक्षितपणानं फिरतो, त्या सैनिकांच्या प्रेमापोटी हे रक्तदान करायचं देशातलं पहिलंच उदाहरण आहे आणि ते आमच्या शिवसेनेमार्फत केलं जातं। मागच्या वेळेला जम्मू काश्मीर होतं, यावेळेला दिल्ली केलेलं आहे। दिल्लीवर लक्ष फार देते। हा दिल्लीवर लक्ष असण्याचा भाग नाही, ह्याच्यामध्ये कुठचंही राजकारण नाही, ह्याच्यामध्ये समाजकारण आहे। यावर्षी आम्ही दिल्लीला करतो, पुढच्या वर्षी दुसरं राज्य असेल, त्याच्यामुळे दिल्ली म्हटलं की त्याच्यामध्ये राजकारण येतं। तसा काही शिंदेसाहेबांचा त्याच्यामध्ये हेतू नाही, परंतु आम्हाला अभिमान वाटेल अशी यावर्षी घटना घडणार आहे। ते म्हणजे आमच्या सगळ्या या पैलवानांचं कौतुक करण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साहेब देखील उपस्थित राहणार आहेत आणि मला असं वाटतं की हे आमच्या कार्यक्रमाचं फलित आहे, हे या कार्यक्रमाचं यश आहे। दिल्लीमध्ये सर्व राज्यातले आणि सांगली जिल्ह्याचे मराठी बांधव एकत्र येऊन मेळावासुद्धा मोठा होणार अशी माहिती समोर येते। 9 तारखेला संध्याकाळी त्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याला मुंबईतले सगळे महाराष्ट्रातील प्रमुख मंडळ हे उपस्थित राहणार आहेत आणि आमचे हे सगळे पैलवान बांधव देखील उपस्थित राहणार आहेत। मी मगाशी देखील सांगितलं की आपल्या राज्यगीतामध्येच असं लिहिलेलं आहे की दिल्लीचं तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आणि त्याच्यातलाच हा भाग आहे। महाराष्ट्र हा दिल्लीसाठी कायमस्वरूपी धावून गेलेला आहे आणि शेवटी सामाजिक काम करत असताना देखील महाराष्ट्र हा देशात अग्रेसर राहिला आहे, हे या रक्तदानानं साबित झालं आहे। सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रेचा हे वर्ष दुसरं आहे। आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे दुसरं वर्षही यशस्वी होईल। कारण गेल्या वर्षी जवळजवळ 60 तासाचा प्रवास करून आपले सांगली जिल्ह्यातील युवक 1200 ते 1500 युवक तिथं जाऊन 4 ठिकाणी रक्तदान केलं। जम्मू कमांड हॉस्पिटल, उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि श्रीनगर कमांड हॉस्पिटल ह्या वर्षी एकाच ठिकाणी करतात। आणि खरखर मला अभिमानानं सांगायचं आहे, गेल्या वर्षी 9300 युवकांनी ह्या आर्मी रक्तदानमध्ये सहभाग होण्यासाठी नोंद केलेली होती, पण आपल्याला तिथली आपल्याला जे परमिशन मिळाली होती ती त्या पद्धतीने आपण तिथे 1500-1200 युवक येऊन गेलेलो होतो। आणि ह्या वर्षी साहेब मला सांगावंसं वाटतं की ह्यावेळी 16,500 लोकांनी इकडे येण्यासाठी संमती दर्शवलेली होती शिवसेनेच्या सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रेच्या निमित्तानं। पण आज आपल्याला आर्मीकडून ज्या सूचना आलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण 1200 युवकांना घेऊन आज दिल्लीच्या दिशेने जात आहोत। खरखर ही यात्रा आदरणीय उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी होईल हा विश्वास आहे।